राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज गुरुवारी मंत्रालयात काढण्यात आली। नगरविकास विभागाचे जाहीर केलेल्या या आरक्षणामुळे चंद्रपूर शहरातील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून यावेळी महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे। यामुळे चंद्रपूर शहराला आगामी कार्यकाळात ओबीसी महिला महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका महिला नेतृत्वाला पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली आहे। महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे। सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत। महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। काँग्रेसकडून महापौर पदासाठी सुनंदा धोबे, संगीता अमृतकर, संगीता भोयर, चंदा वैरागडे ही नावे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत। काँग्रेसकडून महिला व ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे भाजपकडूनही ओबीसी महिला नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून पक्षातील अंतर्गत बैठका, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने महिला सक्षमीकरणाबरोबरच ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाला चालना मिळणार आहे। आता महापौर कोण होणार, कोणत्या पक्षाचा महापौर बसणार आणि शहराच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे।